नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अशी नवीन खुशखबर आलेली आहे. नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचा आता मार्ग सुकर झालेला आहे आणि तिसरा हप्ता लवकरच आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनाकडून येणार आहे. याबाबतचा नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि त्या शासन निर्णय थ्रू 2000 कोटींचा निधीसुद्धा शासनाने आता नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी वितरित केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता नेमका कधी येणार व कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे याबाबतची संपूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी आलेला हा जी.आर. आहे. जी.आरचं शीर्षक असं आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 2000 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत. या जी.आरचा आता आपण प्रस्तावना थोडक्यात पाहूया आणि त्यानंतर शासन निर्णय अगदी सविस्तर पाहूया. सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली. त्यास अनुसरून केंद्र शासनाचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही राबवण्यात येत आहे. या अनुषंगानेच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता यापूर्वीच वितरित झाला होता. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी जवळपास 1720 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आता 2000 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि याच गोष्टीला अनुसरून हा नवीन जी.आर. सुद्धा आलेला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2000 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीत येणारा जो तिसरा हप्ता आहे त्या तिसऱ्या हप्त्यासाठी सुद्धा 2000 कोटींचा निधी आता शासनाने वितरित करण्यात मान्यता दिलेली आहे. याचबरोबर आता PM किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो यांचे लाभार्थ्यांसाठी शासनाने काही नियम व अटींची पूर्तता करणं बंधनकारक केलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांची या नियम व अटींची पूर्तता असेल तेच शेतकरी फक्त या हप्ता मिळवण्यासाठी पात्र असतील. आता कोणत्या अटी व नियमांची आपल्याला पूर्तता करायची आहे याबाबतचा संबंधित सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे व त्याची लिंक मी इथे आय बटनवर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. म्हणजे आता शासनाकडून 2000 कोटींचा निधी जो आहे तो वितरित केलेला आहे. फक्त आता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याच्या स्वरूपात येणं फक्त बाकी आहे. म्हणजे याच्यावरूनच एक नवीन अपडेट आपल्याला समजते की आता नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग सुकर झालेला आहे. त्याबाबतचा निधीसुद्धा शासनाकडून वितरित झालेला आहे आणि लवकरच नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर अशा प्रकारची ही नवीन अपडेट होती. ही अपडेट आणि हा जी.आर. तुम्हाला नेमका कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.